आज उठल्या उठल्या राणी सरकारनं पहिला सिंहासनावर बसवलो आणि लागलंच आमच्या मॅडमांचं आवराला घेतलं बघा. आणि उठले की पहिला कसं आहे माहितीये का, पहिला आमच्या आई साहेबांचाच आवरा लागते, नाहीतर परत गेली लय वेळ होती आवराला. आई साहेबांचं आवरून जाऊन पहिला कांदा आणि मिरची घेऊन आलो बघा, कारण नाश्त्यालाच पोहा करायचं होतं आपल्याला. आई सगळी घरातली कामं करते तवर काय वाटत नाही आपल्याला, पण आईची कामं आपल्याला करायला लागलीत की नाही आईची खरी किंमत तवाच कळते. आणि आपल्यावर आई साहेबांचे संस्कार असायत की नाही, आपण कुठलंच काम करायला कावाच लाजत नाही, कारण आपल्याला आई साहेबांनी सगळं आधी शिकवून ठेवले. हो, प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या वळणावर अडचणी येतच असतात, पण अडचणींना पाठीशी घालून हसत जीव जगतोय की नाही तेच खरं आयुष्य जगायला शिकला म्हणून समजायचं. बोलता बोलता 5 मिनिटात म्हणजे आपल्या नाश्त्याची तयारी केलो बघा, आणि 5 मिनिटं तेल काढायची वाट बघून त्यात मस्तपैकी मिरच्या टाकल्या. आई कुठं काय करते हे फक्त बोलणं सोपं आहे, पण ज्या दिवशी त्या गोष्टी आपल्याला करायला लागतात की नाही तेव्हा समजते काय करते आणि काय नाही. नाश्ता करून झाल्यावर युद्ध संपल्या का आपलं नाचत नाचत आई साहेबांना नाश्ता आणून दिला. वर आपल्या आई साहेब काय म्हणल्यात बघा, फरसाण जरा घेऊन येजा. आता आई साहेबांचा हुकूम आपण काय मोडत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. 2.5 मिनिटात म्हणजे जाऊन फरसाण घेऊन आलो आणि मस्तपैकी चमचमीत नाश्ता तयार करून घेतला बघा. लागलं आमच्या मॅडमांना चारून पण घेतलो. तवर आमचा वाघ आला, मला म्हटलं गावात नेऊन सोडायचं मला. चालतंय की भावा म्हटलं आणि निघालो याला सोडायला. आणि इथं जवळच जायचंय म्हणत म्हणत स्टँडवर घेऊन आलाय बघा. स्टँडवर आल्यावर म्हटलं गांधीपुतळ्यापाशी जायचं आहे, आणि इथं आल्यावर म्हटलं नाट्यगृहापाशी सोडायचं आहे. नाट्यगृहात एकदा जर टाकलो याला आणि लागलं जाय की नाही घराचा रस्ता धरला बघा, कारण घरात जाऊन आपल्याला अजून भांडी बी द्यायची होती, आणि एकदा काम राहिले की नाही ते परत दिवसभर काय त्याला हात लागत नाही. त्यामुळे 8वा गेअर टाकून नॉन स्टॉप की नाही घरात आलो आणि आल्याला लागलो आपल्या बाकीच्या संसाराच्या कामाला. माणसाच्या आयुष्यात बाकीच्या काही गोष्टी नसल्याच चालेल, पण समाधानानं जगणं की नाही भावना लय महत्वाचं आहे.